हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैमावली माझं श्रीमाईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह या अंगाने सद्गुरूंनी आपला जो उपासने हरिपाठ म्हणायला सांगितला त्याच्यामुळेचा जो बोध आहे तो बोध समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अनुग्रह देतेवेळी सद्गुरू विठ्ठल नाम द्यायचे. विठ्ठल नाम देणं सद्गुरू आपल्याला देत आहेत म्हणजे नेमका काय आहे हे प्रथम आपल्याला कळत नसायचं. नुसतं विठ्ठल हा शब्द आपल्याला वाटायचा आणि हा विठ्ठल हा शब्द म्हणजे ते जप करणं म्हणजे नामजप असं ज्या वेळेला आपल्याकडनं व्हायचं आणि त्यामुळे आपल्याकडनं ते जसं नामस्मरण हवं होतं सद्गुरू ते होत नव्हतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जे नामस्मरण म्हणजे त्याचं कसं करावं त्या अंगाने समजून घेण्याच्या जे मार्गदर्शन केलेलं आहे हरिपाठातून ते आपण समजून घेतो. हे समजून घेण्याची जी अर्थात हरिपाठ म्हटल्यानंतर पहिली सुरुवात आपण सांगितलं हरी म्हणजे स्वरूप, पाठ म्हणजे बोध. स्वरूपाचा बोध हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आपल्याला ते नाम हा अर्थ नाही समजा. आपल्याला वाटतं विठ्ठल राम कृष्ण ही जी नामं आहेत नावं आहेत म्हणजे देवाची ते घेणं म्हणजे नामस्मरण असं सर्वसाधारण माणसाला समज आहे. पण ज्ञानेश्वर माऊली जे मार्गदर्शन त्या अंगाने करत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर ते जे एक एक उल्लेख कशा पद्धतीने करतायत ह्या स्वरूपाचा ते आपल्या हळूहळू लक्षात येतं आणि त्यातून आपली प्रगती होऊ शकते. म्हणून संत जेव्हा एखादी गोष्ट सांगत असतात ते देवभावातून सांगत असतात आणि शिष्य किंवा साधक जेव्हा ते ऐकत असतात तर ते जीवभावातून ऐकत असतात. दोन मधला फरक आहे. सद्गुरू हे देवभावातून सांगत असतात आणि आपण सर्वसाधारण जे साधक मंडळी आहोत तिथे आपल्याकडे जीवभाव असल्यामुळे ते जे सांगतात त्याचा अर्थ आपल्याला जसा पाहिजे तसा कळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला हा गोंधळ होत असतो. आणि हा गोंधळ दूर करण्यासाठीच आपण हे हरिपाठाचा बोध कसा घ्यायचा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण गेल्या वेळेला अभंग 15 अभंग घेतला होता. एक नाम हरी द्वैत नाम दोरी अद्वैत कुसरी विरळा. आज आपण जो घेणार आहोत तो 16 अभंग घेणार आहोत आणि म्हणून 16 अभंग पहिला आपण म्हणूया. हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ राम कृष्ण नामी उन्मनी साधली दयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधु संगे ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हरी नाम जपे तो नर दुर्लभ. साधा अर्थ वाटतो की हरिनाम घेणारी नर म्हणजे माणसं फार दुर्लभ आहेत. बरेच लोक नाम राम नाम राम नाम घेतच असतात ना. मग ज्ञानेश्वर काय म्हणतात असं असा आपल्याला प्रश्न पडतो. आता जास्त नाही तरी पण हा परमार्थ पल्लक संतांचे म्हणून जे काही शिष्य मंडळी आहे, वारकरी संप्रदाय, असे अनेक संप्रदाय, ते नाम हे घेतच असतात. मग ते असं का म्हणतात हा आपल्याला अर्थ कळत. म्हणून हरिनाम म्हणजे स्वरूप स्मरण. लक्षात, हरिनाम घेते तो नर दुर्लभ. म्हणजे स्वरूप स्मरणातून राहणारी माणसं दुर्लभ आहेत. आता अर्थ बरोबर लागतो. नाम घेणारे दुर्लभ आहे ना, नाम भरपूर लोक घेतात. पण स्वरूप स्मरणात राहणारी माणसं म्हणजे स्वरूप स्मरणात सहज असणारे जे साधक म्हणा तेच खरे संत असतात. हे संत फार दुर्लभ आहेत. म्हणून हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण म्हणायला सुलभ आहे. मुखामध्ये रामकृष्ण 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 म्हणणारा बरेच लोक आहेत आणि ते सोपं पण आहे. पण ते जरी सोपं असलं तरी ते म्हणता म्हणता स्वरूप स्मरणात राहणारे साधक फार कमी आहेत. हा त्याचा. म्हणून हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. आणि पुढे त्याचा अर्थ बघा. रामकृष्ण नामी उन्मनी साधेली, तयासी लादली सफळ सिद्धी. रामकृष्ण नामी म्हणजे आता इथे बघा त्या नामामध्ये उन्मनी साधली. हे उन्मनी ज्या म्हणजे उन्मनीच्या आत पांडुरंग भेटी देत असं संतांचा एक अभंग आहे. त्याच्यात ही उन्मनी अवस्थेला जेव्हा साधक पोहोचतो तर तो स्वरूप स्मरणाशी एकरूप झालेला असतो. म्हणजे ते सहज स्मरण त्याच्याकडे येतं आणि त्यावेळेला असते ती उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारण माणसं आपल्याकडे जी अवस्था आहे आपण जागृतीमध्ये असतो, निद्रेमध्ये असतो आणि स्वप्न अवस्थेच्या 3 अवस्था आहेत आपल्याकडे. या 3ही अवस्था देहभावातून आहेत आपल्याकडे. म्हणजे जागृतीमध्ये सुद्धा आपल्याकडे मी देह आहे हा भाव आहे प्रत्येकाकडे. म्हणजे आपल्याला आपण कोण विचारलं की आपल्याला आपण नाव सांगतो, नाव कुठे पकडतो, हात आपला कुठे असतो, छातीकडे असतो. म्हणजे मी म्हणून जो आपण आता हे सगळेजण जगामधली सगळी माणसं जे जगत आहेत ते देहभावातून जगत आहेत. त्यामुळे जागृतीमध्ये प्रत्येकाकडे आपल्या प्रत्येकाकडे हे स्मरण मी कोण, मग नावाचा, मग तो जाती धर्म पंथ ते सगळा विस्तार तिथे असतो. ती जागृतीमध्ये ती सतत त्या स्मरणातून आपण जीवन जगतो. बरं झोपेत सुद्धा ते स्मरण असतं आणि स्वप्नात सुद्धा ते स्मरण असतं. म्हणजे आपण म्हणतो वाघ मागे लागला मी घाबरलो, पळपळ पळतो आणि एकदम जवळ आला मी उठलो. देहभावातून तिथे देवाचं स्मरण नाही, तिथे आहे ते मी देह आहे हे स्मरण असतं. झोपेत सुद्धा तेच असतं आणि स्वप्नात सुद्धा तेच असतं. म्हणजे 3ही अवस्थेमध्ये आपण देहभावातून असतो. ही आपल्या सर्वसाधारण माणसांची अवस्था आहे. कोणाची मनाची म्हणा की जाणीवीची अवस्था आहे. जेव्हा सद्गुरूंच्या कक्षेत एखादा साधक येतो आणि सद्गुरू त्याला जेव्हा मार्गदर्शन करत असतात की तू कोण आहेस, मी तुझं म्हणतो तर मी कोण आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. आपली जी मी म्हणून जी आपली स्वतःकडे ओळख आहे या ओळखीमुळेच आपल्या जीवनामध्ये सगळा गोंधळ झाला आहे. चुकीची ओळख झाली की सगळं जीवन चुकीचं झालं असं जे म्हटलं जातं आणि त्यामुळे आपलं कर्म चुकतं. म्हणजे हा देह म्हणजे मी म्हटल्यानंतर ह्या देहाला कोणतरी चांगलं बोललं तर बरं वाटतं, वाईट काहीतरी बोललं नाव ठेवलं तर राग येतो ना.
म्हणजे आपल्याकडे मुलीला बघायला जातात ना सगळे, हे सगळे परीक्षक असतात. सासू बिसू म्हणून कोण पण जातात ना मुलीला बघायचं. आदलीत गेला तर दिवस, आता मग काय फोटो बघा किंवा ऑन टीव्हीवरती तुम्ही एकमेकाची युट्यूब ह्याच्यावर बोलले की संपलं. पण पूर्वी बिचारी पोहे घ्यायची, कांदे पोहे काय काय बनवून तिथे समोर जायचं. मग ती चालते कशी पासून, तिचं नाक किती चपट आहे तिथपर्यंत सगळ्यांचं वर्णन असायची. आता ते जर वर्णना जर त्या मुलीने ऐकली, कौतुक केलं तर बरं, कौतुक केलं नकोच आपल्याला असली माणसं म्हणायची. म्हणजे हा जो सगळा देहभाव आहे, म्हणजे देहाला कोणी काय बोललं की आपला राग येतो, की देहाचं चांगलं बोललं की बरं वाटतं, हा सगळा देहभाव आहे. त्या देहभावातून आपलं कर्म चुकतं सगळं. म्हणजे आपला राग येतो कशाला, देहभावामुळे राग येतो. म्हणजे बघा आपल्याला राग येतो याचा अर्थ काय, आपल्याला देहभाव आहे. पहिली खूप देहभाव कशाला, देहभाव म्हणजेच अहंकार. स्थूल अहंकार वेगळा आणि सूक्ष्म अहंकार वेगळा. लक्षात, अहंकार म्हणजे काही लोक अगदी बडेजावपणा करतात ना, आपला मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. बघा आपण कुठे कार्यक्रमात एखादी मस्त की मोठेपण दाखवत असते ना, म्हणजे आपण शहाणे आहोत, बाकी सगळे एवढं कोणाला काही कळत नाही, अशा पद्धतीने असतं. तो हा जो असतो तो स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार असतो तो मी देह आहे, हाच अहंकार आहे. आणि हा अहंकार याचा अर्थ काय, अहम म्हणजे ला आकार येतो तो अहंकार. म्हटल्यानंतर कोण म्हणतं, हुंकार आहे तो. हा हुंकार आपल्या ठिकाणी असलेल्या जाणीवेचा असतो. जाणीव या शरीरातून किंवा मन, सोप्या भाषेत जर जाणीव नाही समजलं तर मन आहे, हे मन या शरीरातून पाहतं, बोलतं, चालतं, सगळं आहे. मग सगळं कार्य कोणाला आपण आणि बोलतो, माझ्या मनाला असं वाटलं की माझ्या मनात असा विचार आला, पण तिथे माझ्या मनात म्हणतो. म्हणजे मन म्हणजे मी माहीत नाही, मन म्हणजे आता शुद्ध मन म्हणजे मी खरं सांगायचं तर हे जे शुद्ध मन मी आहे, हे मन स्वतःला मी देह म्हणते आणि देहातून सगळं जीवन जगायला लागतं. आणि ह्या देहातून जीवन जगण्याच्या प्रोसेसमध्ये तिच्याकडे विकार निर्माण होतो. म्हणून षट विकार जे असतात ते देहभावातून येतात. देहभावाच्या ठिकाणी जो हवेपणा निर्माण होतो, त्या हवेपणातून सगळे षट विकार निर्माण होतो. म्हणून ह्या षट विकारामुळे आपलं कर्म चुकतं. कर्म चुकल्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी काय चुकतात, नियती चुकते, किंवा चुकलेल्या पूर्वीच्या कर्माचं प्रारंभ चुकीचं होतं. आणि मग आपल्या जीवनामध्ये सगळे टेन्शन आहेत किंवा दुःख आहे, भांडण तंटे आहेत, हे सगळं जे असतं ते सगळ्याचं मूळ काय, मी अमुक आहे तो. म्हणजे हे सगळं मी देह आहे, हा जो बोध आहे, ह्या बोधातून आपलं कर्म चुकतं. पहिलं लक्षात घ्यायचं. म्हणून आपलं जीवन आपल्याला आनंदाने जगायचं असेल तर आपल्याला मी देह आहे हा भावाऐवजी मी कोण आहे हे कळलं पाहिजे. आणि सद्गुरूंकडे आपण जे आलेलो आहोत ते ह्याचसाठी आलेलो आहोत. सद्गुरूने आपल्या बाजूला बसवलं, जवळ बसवलं, सद्गुरू आपल्याला हसले की सद्गुरूंना बरं वाटलं, अशा ह्याच्यात लोक बरेच असतात. चांगली गोष्ट काय करायला हरकत नाही. पण सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. इथे साधकांचं लक्ष नसतं. बऱ्याच साधकांचा हाच गोंधळ होतो. आपण सद्गुरूंची सेवा केली, पाय चेपली तरी बस झालं, ते सद्गुरूंनी सांगितलं जरा प्रार्थना म्हणा, थोडं प्रार्थना म्हणजे बरं वाटलं, म्हणजे आपण खूप काहीतरी केलं नाही. हे सगळं करण्यातून मी देह आहे हा भाव दूर झाला पाहिजे. ते तोपर्यंत आपलं आपण काहीच केलेलं नाही. नेहमी लक्षात, साधकांनी तिथे सावध कुठं राहायचं असतं की इथे आपली जी स्वतःची जी ओळख आहे की मी म्हणणारी ही मुळात मनशक्ती म्हणा, ती मनशक्ती स्वतःला जाणत नाही, ती जगाला जाणते आणि स्वतःला जाणत नाही, अशी अवस्था आहे. म्हणून आपण जगाला पाहतो, तो काय करतो, हा काय करतो, त्याच्या घरात काय चाललंय, ह्याच्या घरात काय चाललंय, ह्याला मुलं का होत नाहीत, या सगळ्यामध्ये आपण इतके अडकलेलो असं तू कोणाचे कळतच नाही. आरशात पाहिलं तर देहाला पाहतो आणि मी आहे म्हणतो. परत आरशात पाहताना काय एकदा तरी विचारतो काही पाहतो कोण, आपला चेहरा आपण पाहतो, आपण खुश होतो की आपण चेहरा याच्या अंगाने आपण पाहतो. म्हणून हा जो देहभाव आहे, हा देहभाव दूर गेला पाहिजे आणि तिथे आपली स्वतःची ओळख झाली पाहिजे. म्हणून सर्वसाधारणपणे जी आपली अवस्था आहे ती अशी, जागेपणी, झोपेत किंवा स्वप्नात
तिन्ही अवस्थेमध्ये आपण देहभावातून जीवन जगतो आहोत आणि त्यामुळे जीवनामध्ये जे काही मिळायला पाहिजे ते मिळत नाही. संत आणि सर्वसाधारण माणूस इथे हा मोठा फरक आहे. संतांच्या ठिकाणी परंपरेने त्याला आत्मभाव म्हणतात, म्हणजे आत्मतत्व, हे सगळं आत्मतत्वाकडनं हे सगळं कार्य चाललंय. जीवनविद्येने म्हणजे सद्गुरूंनी ते आत्मतत्वाची खरी ओळख आपल्याला शिकवली. लक्षात घ्या, मी म्हणजे आपल्या सद्गुरूंचं जे शब्दसिद्धी म्हणतो ना मी, की सर्वसाधारण माणसाला आत्मा हा अनेक वर्ष गेले तरी कळत नाही. आत्मा म्हणजे आणखी कोणतरी आवरून बघतोय असं वाटतं आपल्याला. आत्मा परमात्मा हे शब्द आहेत बरोबर, पण ते आहेत संस्कृत शब्द. आत्मा म्हणजेच मी म्हणणारा तो आत्मा. मग आत्मा मी म्हणतो, आपल्याकडे मी कोण म्हणतं? मन म्हणतं. हे मन आहे. आता मनाचा पण अर्थ बरोबर समजला पाहिजे. मन म्हणजे आपले अशुद्ध जाणी ते मन, आणि शुद्ध मन ते जाणी म्हणजे ते आपण. आता मन आणि जाणी मधला फरक काय? तर स्वस्वरूप म्हणजे आनंद स्वरूपाच्या विसरात ही जाणी जगाशी अनेक विषयांशी संबंधित होते. म्हणजे आपण आज सतत संबंधित होत असतो ना. सकाळी उठल्या हल्ली मोबाईल बघा असं वाटतं ना, काय चाललं बघूया म्हणून, किंवा फोन करतात किंवा व्हॉट्सअप बघतात. ह्याच्यात आपलं जगामध्ये काय चाललंय असं वाटतं आपल्याला. म्हणजे आपला सगळा जो बोध असतो की जगालाच जाणण्याचा असतो. पण ही जगाला का संबंधित होतो? देवभाव आहे. म्हणजे त्यांची जाणीव ही शुद्ध असल्यामुळे तिथे ते जेव्हा ध्यानधारणा करतात, किंवा आता आपण जसे डोळे बंद करून जेव्हा हरिपाठ मनापासून म्हणायला लागलो आणि तो बोध जर घेत बसलो, तर तिथे जी जाणीव असते, मग तिथे जे मन असतं ते स्वतःच्या ठिकाणी एकरूप होते. बाहेरच्या जगाशी संबंधित न होता आपण जे आहोत त्या अवस्थेपर्यंत जेव्हा ते पोचते तेव्हा त्याला म्हणतात तुर्य अवस्था. म्हणजे आपल्या जाणीवीचं शुद्धीकरण कसं होतं ते सांगतो. आत्तापर्यंत मी अमुक आहे, मी असं आहे, हे चाललेलं आहे. पण जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि अगदी मनोभावे भक्तिभावाने, हा जरी अभंग म्हणतोय की मनोभावे भक्तिभावाने आपण सद्गुरू स्मरण करतो आहोत, तर आपलं सगळं लक्ष कुठे जातं? आपल्याच ठिकाणी, म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी ते केंद्रित होते. कुठे केंद्रित होतं? बऱ्याच वाटतं आपल्याला छातीच्या ठिकाणी केंद्रित होतं, पण ज्याच्याकडे लक्ष डोळ्याच्या मध्ये असेल तिथे केंद्रित होतं वाटतं. म्हणजे आपल्या कल्पनेत आपल्याला वाटतं, पण ते केंद्रित झालेलं असतं. मग तिथे ते बाहेर जात नाही, ते स्वतःलाच स्वतः अनुभवायला लागतं. म्हणून जाणीव जेव्हा स्वतःलाच अनुभवते तेव्हा तिला म्हणतात तुर्य अवस्था. म्हणजे ती जगाला जाणत नाही. डोळे बंद करून आपण जगाला जाणत नाही. डोळे बंद करून अगदी मनोभावे ज्यावेळेला आपण देवाचं स्मरण करतो, सद्गुरू स्मरण करतो की अभंग म्हणतो आहोत, तर डोळे बंद करून जेव्हा व्हायला लागतात, सगळं मन जेव्हा केंद्रित होतं, तर त्या केंद्रित असलेल्या अवस्थेमध्ये मन मनाला जाणतं, जगाला जाणत नाही. म्हणून ही जाणीव जेव्हा जगाला न जाणता स्वतःला जाणते तेव्हा ती असते ती तुर्य अवस्था असते. ही तुर्य अवस्था म्हणजे ही अवस्था जितकी परिपक्व होते साधनेतून, आणि ती परिपक्व झाल्यानंतर ह्या जाणीवेला स्वतःचं दिव्यत्वही जाणता येतं आणि जगामध्ये सर्वत्र दिव्यत्व आहे हेही जाणता येतं. मग ती स्वतःलाही जाणते आणि जगालाही जाणते. तर त्या जाणीवेला ती उन्मनी अवस्था म्हणजे. संतांकडे उन्मनी अवस्था असते. त्यांना सर्व जगामध्ये हे चैतन्यच भरून राहिलेलं हे माहिती आहे. आपल्याला चैतन्य म्हणजे नेमकं काय कळत नाही, आणि त्यामुळे सर्वत्र चैतन्य पाहतो म्हटलं तर आपण हो म्हणतो, पण आपल्याला पक्का लक्षात नसतं, समजत नाही बघ काय म्हणतात माहित नाही एवढंच. म्हणून ही जी अवस्था असते, ह्या अनुभवातून जेव्हा संत असतात तेव्हा त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली, त्यासी लागली सकळ सिद्धी. एवढ्या वाक्यामध्ये त्याने अख्खं संतांची जी पाहण्याची दृष्टी आहे, की जे आत्मज्ञानी संत आपण जे म्हणतो आहोत ते सहज पाहतात. पण सहज पाहत असताना सर्वत्र हे चैतन्य आहे. प्रत्येक रूप म्हणजे चैतन्याचं रूप आहे. आपल्याला प्रत्येक रूप म्हणजे तो आपला की दुसऱ्या गटातला आहे, आवडतो की नाही आवडतो, हवा की नको, इथे पाहण्याची दृष्टी आहे. समोर बसलं की आपल्याला त्याचं कोणाचं कौतुक करायला बघत नाही, चुकतो काय ते बघायला बघतो, पटकन बघत नाही. म्हणजे इथे भेद वृत्ती आहे आपल्याकडे, संतांकडे समवृत्ती आहे.
समत्वाने ते सगळीकडे पाहतात आणि समत्वाने पाहताना तर ते सर्वांची समत्वानेच वागतात. आपण समत्वाने नाही वागत. आपल्याला आवडीचा माणूस तर जरा चांगले बोलतो, आवडीचा नसेल तर जरा कसे झापायचं ते बघतो. होतं ना असं, त्याला झापलं पाहिजे, भरपूर त्रास काही करतो असं वाटतं ना. म्हणून इथे हे जे कर्म चुकतं आपल्याला कळत नाही. आपण झापतो म्हणजे आपलं कर्म चुकतं, त्याचा वाईट परिणाम आपल्याकडे येणं. ऍक्शन रिॲक्शन हा जो नियम आहे तो क्षणोक्षणी चाललेला असतो आपल्याकडे. जरी क्षणासाठी जर आपण एखाद्याबद्दल अनिष्ट चिंतन जरी केलं, विचार केला, तरी त्याचं वाईट परिणाम आपल्याकडे येणार आहेत हे लक्षात येतच नाही आपल्याला. म्हणून सतत सर्वांचं भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे. तो कोण कसाही वागू देत ना, त्याचं कर्म त्याच्याकडे. आपल्याकडनं पाहण्याची दृष्टी जशी असली की ह्याचं भलं होते. तो आपल्याला आवडतो न आवडतो हा भागच नाही. पण ते ज्ञान होण्यासाठी हे स्वरूपाचं स्मरण किंवा स्वरूपानुभूती येणं फार आवश्यक आहे. म्हणून उन्मनी अवस्थेमध्येच स्वरूप स्मरण किंवा साक्षात्कार होतो म्हणतात ना, की स्वरूपाचा अनुभव येतो. त्यासाठी ह्या जाणीवेची ही उन्मनी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून ही उन्मनी अवस्था कशी प्राप्त होईल तर ह्या साधनेतून. म्हणून नाम साधना सांगतात सगळं, की इथे अखंड नाम कसं घ्यायचं. महाराजांनी बऱ्याच वेळेला कसे लोक म्हणतात राम 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 राम. अरे राम कुठे माहित नाही, हा कुठे माहित नाही, कुठे शोधतो कोणाला देव जाणे. मग स्वतःच ते म्हणायचे राम. कसं म्हणायचं, राम राम. म्हणजे जिथून ध्वनी निर्माण होतोय त्या मुळाकडे पाहण्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राम या शब्दाला तो धनुर्धारी राम नाही पाहिजे. हा राम कुठून निर्माण होतोय. राम हा ध्वनी, लक्षात घ्या. राम तो आपल्या ठिकाणी जी केंद्र सांगितली जातात की मूलाधार चक्र किंवा दुसरं चक्राचं नाव काय, अधिष्ठान स्वाधिष्ठान चक्र, तिसरं काय मणिपूर चक्र. ते स्वादिष्ट आणि मणिपूर चक्र आहे ना, हे बेबीच्या वरण खाली आहे. तिथून ध्वनी निर्माण होतो. म्हणजे परावाणी जी उघडते, म्हणजे आपण सगळं नुसते वर बोलतो असं वाटतं, आतून ते स्फुरण आलेलं असतं. आणि ही परावाणी पश्चंती म्हणजे मनाची भाषा, मनातल्या मनात विचार करतो. ती थोडीशी मध्यमा, जरा थोडासा घशातल्या घशात हळूवार फुटफुट तो ती असते ती मध्यमा वाणी. आणि तोंडाने मोठ्याने बोलतो ती वैखरी वाणी. म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. परा ही अंतर्मनाची भाषा आहे. म्हणजे नेमकं लक्षात ठेवलं नेमकं हे काय परा म्हणजे काय. परा म्हणजे आपण बोलत नाही पण आतून आवाज ऐकू येतात. म्हणजे उन्मनी अवस्था जशी उन्मनीचा जसा त्या अवस्था आहे तशी ह्या परावाणीचा अनुभव संतांना येतो की हे नेमकी कुठून उगम होतं. आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. आपल्याला ओठातून उच्चार येतो, घशातून होतं, इथपर्यंत कळतं. पण मनातल्या मनात पण भरपूर विचार करतो. भांडणं जर नवरा बायकोची झाली तर बऱ्याच बायका पश्चंती वाणीमध्ये भांडतात. म्हणजे मनातल्या मनात भांडतात, बोलत काय नाहीये. म्हणजे नवऱ्याला कळत नाही पण काय बोलायचं बोलून मोकळ्या होतात मनात. कळलं ना, ती पश्चंती वाणी आहे. म्हणजे आहे चांगली खरी पण तिला देवाच्या स्मरणाला जोडली पाहिजे. ते आपण भक्तीकडे जोडतो एवढंच काय करतो. आणि हीच पश्चंती परेकडे वळते. परा ही मूळ अवस्था आहे. म्हणून राम म्हणजे आता नामस्मरण करताना हे जे चैतन्य आहे शरीराच्या ठिकाणी, ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेच्या ठिकाणी जे स्फुरण होतं, आता ध्वनीच्या अपेक्षेतलं स्फुरण आहे. राम राम म्हणजे तिथे जितकं केंद्र लक्ष जात जाईल तितकी ही जाणीव स्वतःला अनुभवण्याच्या प्रोसेसमध्ये ती प्रोसेस तिथे सुरू होते आणि तिथे तुर्या अवस्था निर्माण होते. एकमेकावर कसं अवलंबून आहे नाम आणि आपली जाणीवेची अवस्था. म्हणजे मन आणि नाम याचा संबंध कसा आहे ते लक्षात घ्या. म्हणून येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी पहिलीतल्या मुलासाठी चल अरे श्री गणेशा लिहि, चल श्री गणेशा. आता श्री गणेशा कोण लिहित नाही, एबीसीडी लिहित ना, की बाबा एबीसीडी काढून दाखवतो आपण. ते झालं की ज्ञान झालं का नाही. मग त्याच्या पुढे आणखी पुढे आहे ना ते एबीसीडी म्हटलं की ते शब्द कसे धरवतात, त्याचे स्पेलिंग काय, त्याचा अर्थ काय, एक एक वाढत हे सगळं अगदी ज्ञान तिथे दिलं जातं. तसं येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी बरेच संत म्हणतात किंवा तुकाराम महाराज माझ्या विठोबाचे नाव
वट्टा असे उच्चार. आता माझ्या विठोबाचे नाव वट्टा असं विचारता आपल्याला वाटतं तो विठोबा बसलेला पंढरपूरला त्याचं नाव घेत बसा. एका बरोबर आहे आणि दुसरं तुम्ही जाणीवेचं जर शुद्धीकरण व्हायचं असेल तर विठोबा तिथे नाही तर तुमच्या त्या परेमध्ये बसलेला आहे. तोच प्रगट होतो, तो ध्वनीतून प्रगट होतो आणि तो जे ध्वनीचं प्रगटीकरण आहे तिथे जितकं लक्ष जाईल तसे हळूहळू आपल्याला ही तुरीय अवस्था अनुभवता येते. लक्षात घ्या. म्हणजे आहे शास्त्र इतकं सुंदर आहे की एकदा जर तुम्हाला हे कळलं की त्याचा आनंद कळला तर सतत नामस्मरणात राहावंसं वाटतं. की हे जे नाम म्हणून महाराज नेहमी म्हणायचे कसं नाम म्हणायचं ते बोलताना ना राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्माराम. राम तो कालचा सूत दशरथाचा अनंत युगीचा आत्मा. म्हणजे हे जे अनंत स्वरूप आहे जे विश्वाला व्यापून आहे तेच अनंत स्वरूप तुझ्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या देहाच्या ठिकाणी आहे म्हणजे ते तूच आहेस. म्हणून तत्त्वम असी असं जे सगळं उदाहरण दिलं आहे आपल्याला ते लक्षात येत नाही. तत्त्वम असी म्हणजे काय की तो मी आहे म्हणजे काय ते अनंत स्वरूप आहे. तेच प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हटलं. आता हृदयात म्हणजे हे जाणीवच ते आहे. आणि मग ह्या जाणीवेला हे ज्ञान झालं पाहिजे की ही आहे ती सगळी शक्ती स्वरूप आपण आहोत. आणि ही शक्ती स्वरूप आहोत म्हणून जेव्हा आपण बघायला लागतो त्यावेळेला आपली बघण्याची दृष्टी बदलते. म्हणजे नामस्मरणाचं हे जर शास्त्र व्यवस्थित समजलं तर ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते आपल्याला लक्षात येईल. कारण ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानियांचे ज्ञानी होते. आपल्यासारखे तर नाम आपण म्हणतो विठ्ठल विठ्ठल पण तसे विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हते. त्यांच्याकडे ते त्या भावामध्येच म्हणून त्यांनी पुढे त्याचं वर्णन केलं त्यासाठी. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली ज्याला हे साधता आलं त्याशी लादली सकळ सिद्धी. त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पण सगळ्या सिद्धी प्राप्त सकल सिद्धी म्हणजे अनेक सिद्धी आहेत. आता आहे ना महाकुंभामध्ये अघोरी आहेत कोण लोक बघतात. हा आता अघोरी म्हणजे तू काय करतो कोणाच पण धूर बिर येतो कुठे आग येते कुठे हे घेते लोक तिथेच बघतात. याला काही अर्थ नाही. त्याला जर तो कोण आहे हे कळत असेल तर तो बरोबर. म्हणून जटा वाढवल्या मळा घातल्या म्हणजे तो संत झाला नाही. आणि हे कोणी सांगितलं मच्छिंद्रनाथांनी सांगितलंय कच्चा बे कच्चा वही गुरु का बच्चा. कोण कच्चा गुपित होकर काशी जाके प्रकट होय असं म्हटलेलं आहे ना की उलटी दांडी घालून तो बरंच जगाच्या विरुद्ध वागतोय. म्हणजे हे महाकुंभाचं म्हणतो ना आपल्यापेक्षा ते वेगळे वागतात म्हणून आपल्याला वाटतं अरे बापरे कपडेच घालत नाही आपण. अरे बापरे आपण कपडे आता कपडे नाही घातले कपडे घातले याच्यातलं काय. एखादा बेशरम माणूस कपडे न घालता फिरतो. आपण घालणार नाही का आपण समाजात राहतो म्हणून नाही जमत. पण ह्याच्यामध्ये महात्म्य काय आलं की ते महात्म्य नाहीये. महात्म्य तू कोण आहेस हे कळण्यामध्ये आहे. लक्षात घ्या. इथे जर अहंकार दाखवण्यात आहे जे चमत्कार दाखवले जातात त्याला अहंकाराचा आधार घ्यावा लागतो. सद्गुरू नेहमी म्हणतात संत चमत्कार दाखवत नाहीत की चमत्कार करायला जात नाहीत. त्यांच्याकडनं होतात सहज होईल कारण त्यांच्याकडे काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात त्याच्यामुळे ते होतं. पण जे तुम्हाला हे चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न करतात मोठमोठे होमकुंड केली हे केलं ते केलं. त्या गंगा नदीतले मासे किती पवित्र असले पाहिजेत पुण्यवंत हो की नाही. आपण म्हणतो की ते बिचारी माणसं मेली तर म्हणे पुण्यवंत झाले का मेले म्हणून म्हणजे गंगा नदीच्या किनारी. अरे यांचं जीवन बिचाराचं फुकट गेलं ना यांच्या मागे कळत नाही. तरी 1.5 कोटी लोक तिकडे जातात. म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे जगामध्ये तो नर दुर्लभ म्हणतात ते आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते काय म्हणाले ते हरिनाम जपे तो नर दुर्लभ. कोण ज्याला हे स्वरूप स्मरण नाही अशी दुर्लभ आहे. अशी 1.5 कोटी माणसं तिथे आता जातात. अजून लोक जातात बघायला. रोजचा सूर्य उगवतो रोजचा त्याच्यामध्ये अमुक एक मौनी अमावास्याला तिथे स्नान केलंच पाहिजे. त्याला म्हणतात कर्मकांड. लक्षात घ्या. पण लोकांना आकर्षण भरपूर. मौनी अमावास्याला असे ग्रह होतात असे तारे अरे रोज होत असतात. आणि त्याच्यातून गंगा नदी पवित्रच आहे त्याला सांगायची गरज नाही. पण आपण 1.5 कोटी माणसं त्या गंगा नदीमध्ये गेल्यानंतर गंगा नदी किती शुद्ध राहिली आणि सगळे नुसते आंघोळ करून बाहेर आलेले असेल का काय माहिती.
बघा तो विचार करा. लहान मुलं जर असतात कोणाला काय झालं गंगा नदीमध्ये सगळं पवित्र होतं. कोणालाच कळत नाही बाजूने काय केलं आणि काय केलं. समाजात तुम्ही काय म्हणतोय. आणि मग ते अशुद्धपणा जो झाला त्याला तुम्ही जेव्हा गंगा नदी विचार अशुद्ध आहे. तुम्ही शुद्ध होत नाही पण गंगा नदी मात्र अशुद्ध होत जाते. म्हणून इथे महाराज नेहमी सांगायचे अरे त्या दिवशी पंढरपूरला एकादशीला जायची काय गरज आहे का. इतर विठोबा नसतो का तिथे. विठोबा नसतो का म्हणजे एखाद्याने वाटतं की विठोबाची मूर्ती नसते का. नाही, तो विठोबा म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप नेहमीच असतं तिथे. मग त्यासाठी एकादशीला सगळ्यांनी गर्दी करून गेल्यानंतर रोगराई सुरू होते, लोकांचे हाल होतात. मग त्याच्यात मिळवतो काय आपण. पण ते केलं तर परत मोठा राग सगळ्यांना आला. त्यावेळेला म्हणजे महाराजांवर किती लोक रागवले की अरे महाराज असे होता म्हणजे काय. पण ही वस्तुस्थितीच लोकांच्या लक्षात येत नाही की इथे शहाणपण म्हणजे आध्यात्मिक शहाणपण लागतं माणसाला. नुसतं देवाचं स्मरण नेमकं काय आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि त्यामुळे आज जगामध्ये हे स्वरूप स्मरणात राहणारे लोक दुर्लभ आहे, शोधावे लागतात. पूर्वी महाराज म्हणजे हाताच्या बोटावर आहेत तेवढेच म्हणजे 5 जास्त नाही. आपल्याकडे एवढ्या अब्ज लोकांमध्ये 5 माणसं पण आहेत. पण ते दाखवायला समोर येत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने आनंदाने राहतात. त्यांच्या पद्धतीने चांगलं काही कार्य करायचं तेवढं ते करत असतात. त्यांना कुठे प्रदर्शन करायला जायची हौस नसते. ज्याला प्रदर्शन करायची हौस असते तिथं अहंकार असतो. माझं कौतुक झालं पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटतं की नाही, हा आपला अहंकार आहे. कोणी स्तुती करा की कोणी निंदा करा, तू कोण आहे हे तुला कळलं की तुला त्याचं काही वाटत नाही. मी म्हणणारी जी शुद्ध जाणीव आहे ह्या शुद्ध जाणीवेने आपली या मूळ अवस्थेला पोचायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे नामस्मरणाचा अभ्यास आपल्याकडनं व्हायला. नामस्मरण म्हणजे स्वरूप स्मरण. परत लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं की नामस्मरण नव्हे. आता आपल्याकडे आपण नामदार सगळे एकमेकाला म्हणतो विठ्ठल 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 म्हणतो. म्हणजे काय म्हणतो, एकदा ते स्मरणाचं काय तूही विठ्ठल मी विठ्ठल म्हणजे असं आहे का, की विठ्ठल म्हणजे ते स्वरूपच आहे का, तूही चैतन्य स्वरूप मी चैतन्य स्वरूप हे स्मरण असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हटलं बरोबर आहे. पण तसं नसतं, नुसते शब्द होतात बऱ्याच वेळेला. आता विठ्ठल विठ्ठल म्हणतो आपण आणि विठ्ठल विठ्ठल म्हणताना एखाद्याने दुसऱ्याचं कौतुक नाही केलं, माणूस कसा आहे हो, याला काही कळतच नाही आम्ही एवढं चांगलं काम करतो, जरा पण त्यांना काही पडलेलं नाही असं म्हणतो की नाही आपण. कारण आपल्याला कौतुकाची अपेक्षा असते प्रत्येकाला. संतांना कौतुकाची अपेक्षा नसते. तुम्ही निंदा करा किंवा स्तुती करा, ते त्यांच्या ठिकाणी आनंदात असतात. म्हणून बाह्य जगापासून आनंद घेण्यासाठी धावाधाव करत नाही. जो आनंद मिळतो त्या आनंदात राहण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे सहज असतो. आपल्याला आनंद मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आता जरा घरावर त्याला काही टी व्ही बघतो, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोणातरी मुगीत फोन करायला जातो, फोन करता करता पण भांडण नाट्य होता तो वेगळा भाग. म्हणजे आनंदाच्या ऐवजी भांडण नाट्य करून बसतो आपण. पण तिथे काही चांगल्या गोष्टी पण असतात, काही वाईटही गोष्टी असतात. पण बाह्य जगापासून आनंद घेण्याचा जो प्रयत्न करतो ती जी आपली अवस्था आहे ती देहभावाची अवस्था आहे. आणि त्या देहभावाच्या अवस्थेतून पुढे आपल्याला प्रगती झाली पाहिजे. म्हणून जो म्हणतो तोच विठ्ठल आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरीच होऊन हरी म्हणा. जो हरी आहे तोच हरी म्हणतोय. हा बोध आपल्याला कळला पाहिजे. हा बोध कळायला जरा कठीण आहे, पटत नाही मनाला. असं कसं होईल, असं कसं असं वाटतं आपल्याला. पण ही स्वरूप स्थिती जी आहे ती आपल्याला समजून घेता येण्यासाठी तो भाव धरावा. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. आणि आपण हा सगळा बोध ऐकलेला आहे की भाव धरता आला पाहिजे. आता भाव धरायचा म्हणजे काय, तशी भावना आपल्याकडे आली पाहिजे. सोपा शब्द अर्थ झाला तर लक्षात घे. एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर मी पत्नी आहे ही भावना निर्माण होते तिच्याकडे, म्हणून त्याला पत्नी भाव म्हणतो आपण. किंवा एखादा मुलगा लग्न झाला मग तो पती झाला, मग हुशारा करायला लागतो ना परत, मी नवरा आहे म्हणून. हा भाव येतो. लग्नाच्या अगोदर समजा तो एकमेकाला बघतो, तो भाव हुशारा करत नाही, मग तो अगदी अगदी कौतुकाने प्रेमाने सगळं बोलतो. एकदा लग्न झाल्यानंतर बघा त्याच्याकडे पतिभाव जर आला की तो ओरडणारच बायकोला, कारण त्याच्याकडे अधिकार आहे म्हणतो तो. कारण त्याला पुरुषी अलंकार म्हणतात. उलट पण असतं कधी कधी. असं काय नाही, काही बिचारे पुरुष बायका विचार करून दाखवतात काय तुला कळतं की नाही, असे करतो बस म्हणा.
असं वाटत ना, कधी कधी बोलतो आपण. तर हा जो अहंकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला जो प्रकट होत असतो. म्हणून इथे आपल्याला आपल्या ठिकाणी सतत किती सावध राहिलं पाहिजे ते लक्षात घ्या की आहे ते चैतन्य स्वरूप आहे, हा त्याचा भाव आहे. म्हणजे संतांनी आत्मतत्व परमात्मतत्व त्याऐवजी नाव दिलं चैतन्य. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात संतांनी चैतन्य म्हटलं त्याच आत्मस्वरूपाला, त्याच ज्याला जे आत्मस्वरूप दाखवता येत नाही, दिसत नाही, कळत नाही, पण ते आहे एवढं फक्त समजण्यासाठी आत्मस्वरूप. आणि ते मी म्हणतं म्हणून आपल्या ठिकाणी ते आहे तो अनुभव आपल्याला घेता येतो. आणि म्हणून हे जे चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा असलं पाहिजे. म्हणजे हे जे ब्रह्मांड पाहतो, हे विश्व पाहतो, सगळी रूपं पाहतो, ही रूपं आली कुठून? तर त्या चैतन्य स्वरूपातून ती निर्माण झालेली आहेत. म्हणून आपण सगळे एकाच चैतन्य स्वरूपाची रूपं आहोत. हे पहिलंच परमार्थाची पहिली पायरी आहे समजायला. नुसतं राम राम म्हटलं तर परमार्थ सुरू होत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी परमार्थ सुरू होत नाही. एक लक्षात ठेवायचं की आपल्या ठिकाणी हे परमेश्वरी तत्व कसं आहे हे समजून घेता आलं पाहिजे की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक रूपामध्ये ते चैतन्य स्वरूप आहे. मग अगदी पशु पक्षी कीटक वनस्पती सर्वत्र ही चैतन्य आहे. म्हणून सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारले. म्हणजे ज्यांना ह्या तत्वाची जाण, तत्वज्ञ म्हणजे हे जे तत्व म्हणजे हे अनंत स्वरूप आहे, जे मूळ तत्व आहे, त्याची अनुभूती ज्या संतांना आहेत ते म्हणतायत की सर्व उपाधी म्हणजे जे जे शरीर, उपाधी म्हणजे शरीर, मग ते अगदी पक्षाचं असेल, पशूंचं असेल, वनस्पतीचं असेल, कोणाचं कीटकाचं असेल, ती जी शरीर आहे त्या शरीरामध्ये हे चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे जाणणारं तत्व आहे. एक 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 शब्द आपल्याला समजून घ्यायचा. आपल्या ठिकाणी सुद्धा ते चैतन्य म्हणजे शरीर सुद्धा एक चैतन्यच आहे खरं सांगायचं. पण त्या ठिकाणी जाणणारं तत्व आहे ते चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याचं स्मरण आपल्याला व्हायला, आपल्याला म्हणजे हा जाणीवेला व्हायला पाहिजे. मी म्हणतो ते जे आपण आहोत ती जाणीव मी म्हणते, त्या जाणीवेला मी चैतन्य स्वरूप आहे हे मला कळलं पाहिजे. आणि हे मला कळण्यासाठी तो अर्थ लक्षात घेऊन नाम घ्यायचं. देवाचं नाव म्हणजे दिव्य नाम, देवभाव त्याच्याकडे प्रकट झाला पाहिजे. आणि त्या देवभावातून आपल्या स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. आता एक एक स्टेप कसं आहे ते सांगतो की राम म्हणताना बाहेरच्या जगापासून अलिप्त होता आलं पाहिजे. त्या क्षणी कसलाही बाहेरचा विचार येत नाही आणि डोळे बंद करून फक्त कुठून जो ध्वनी प्रकट होतो तिथे जाणण्याचा प्रयत्न. दिसणार काही नाही, प्रकाश बिकाश दिसेल, रंगबेरंग असं काही लक्षात घ्यायचं नाही, फक्त ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता आपण थोडा वेळ म्हणू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कसं. मी प्रथम म्हणेन नंतर तुम्ही म्हणा. राम म्हणा. ध्वनी कुठून येतो ते बघण्याचा प्रयत्न करा, अनुभवण्याचा प्रयत्न करा. राम समजून घेण्याचा प्रयत्न करा. डोळे डोळे उघडा. आता ह्या एका काही 1 मिनिटाच्या क्षणामध्ये आपलं मन शांत झालं की नाही? अजिबात बाहेरच्या जगाचा विचार नव्हता, दुसरं काहीच नव्हतं. फक्त
तिथे लक्ष देण्याच्या त्या प्रोसेसमध्ये, म्हणजेच आपणच आपल्याला जाणण्याच्या प्रोसेसमध्ये आपण शांत होतो. तेच आपण डोळे उघडे केले की भेदात पाहायला लागलो की आवडतं नाही आवडत, हवं नको याच्यात सगळं तिथे आपलं मन अस्वस्थ होतं. म्हणजे मन कसं अस्वस्थ होतं ते लक्षात. ते शांत व्हायला असेल तर तिथे ह्या पद्धतीने काही काळ, म्हणजे तुम्ही जर 20 मिनिटं असं करत असाल तुम्हाला किती बरं वाटतं ते लक्षात. पण तिथे सगळं अजिबात तिथे विचार येता कामा नये. आता जसं आता मी म्हणतात तशा पद्धतीने जर सगळं लक्ष त्या ध्वनीकडे येतं, कुठून स्फुरतं कळेलच असं नाही, परत लक्षात ठेव, कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे. पण ते करता करता तिथपर्यंत पोहोचतो आपण, आणि त्यामुळे मन शांत होतं. आणि हे जे मन शांत होतं म्हणजे त्यावेळेला जी तीव्रतेने फक्त ते जाणण्याची प्रक्रिया जाणत असतो, तेव्हा ती असते ती तुरीय अवस्था असते. जगाला जाणत नाही पण स्वतःला जाणते. म्हणजे आपण जे आहोत त्याची जाणीव आपल्याकडे यायला लागली की ती तुरीय अवस्था असते. म्हणून नामस्मरणातून हा प्रकार आहे, लक्षात घ्या. आणि हीच तुरीय अवस्था अगदी पुन्हा 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 करता करता नंतर डोळे उघडे केले तरी सहज स्मरण असतं. सर्वत्र दिव्यत्व आहे आणि पाहणारं सुद्धा दिव्य स्वरूपच आहे. तिथे मी अमुक हा भाव निघून देहभावातून सुटका झाली, मुक्त झालो. बोलायला सोपं आहे पण अभ्यास हा असा आहे नामस्मरणाचा. म्हणून हा नामस्मरण आपल्याला हे जमलं पाहिजे, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणून हरिनाम जपे तो दुर्लभ म्हणतात. त्याचं कारण आहे त्यांना माहिती आहे कोणाला हे कळत नाहीये, फक्त थोडा वेळ रामराम म्हणतात आणि जरा मोठ्या गोष्टी केल्या की लोकांना वाटतं खूप मोठं माणूस झालं. तर ज्याच्याकडे हे स्मरण सतत असेल त्यालाच खरं नामस्मरण जमलं. म्हणून वाचेसी सुलभ रामकृष्ण जरी असलं तरी रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. जो ह्या स्वरूप स्मरणात असतो त्यालाच ही स्वरूपसिद्धी प्राप्त होते. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली, उन्मनी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. आपल्या नामस्मरणात इतकं निवांत शांत राहता आलं पाहिजे की डोळे उघडल्यानंतर पण बराच वेळ सहजपणे आपल्याला सगळीकडे ह्याच भावात पाहता यायला लागले की सर्वत्र चैतन्यच आहे, सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. हा भाव आपल्याला जितका प्रगट होतो प्रगल्भता तिथे निर्माण होते. आणि त्या प्रगल्भतेमधून त्या संतांची जी मनाची अवस्था असते किंवा जाणीवीची अवस्था असते त्यालाच उन्मनी अवस्था म्हणतात. आणि ही उन्मनी अवस्था जिथे प्रगट होते तेव्हा सकळ सिद्धी प्राप्त होतं. कारण त्या जाणीवीच्या ठिकाणी ज्या शक्ती आहेत अनेक, त्या शक्ती तिथून प्रगटतात. की तिथे तुकाराम महाराज न दिसो तो दिसे येईल विठ्ठले नामे एका, न दिसो तो दिसे येईल उगले नामे एका विठ्ठलाचे, न बोलो तो बोले येईल उगले. म्हणजे प्रगट होतं नाम. म्हणजे नाम कधी ह्या उन्मनी अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर हे प्रगट होतं. म्हणून इथे स्मरण करताना ह्या पद्धतीने आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे. नामस्मरण काय सांगतात ज्ञानेश्वर मग ते कळलं पाहिजे. म्हणून अभंग वाचताना आपल्याला तो लक्षात आलं की हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचे. म्हणजे दुर्लभ आपण म्हणावं ना, आपल्यालाच कळत नाही ना, दुसऱ्याचा काय विचार नाही करायचा आपला. इथे स्वार्थी व्हा, दुसऱ्यांचं भलं व्हा म्हटलं की तुम्ही निस्वार्थी. पण हे नामस्मरण मला असं जमलं पाहिजे हे मला कळतं, मी स्वार्थी आणि तो खरा चांगला स्वार्थ. आणि हा स्वार्थ सगळ्यांना साधता आला पाहिजे. म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगी. उन्मनी अवस्थेमध्ये सिद्धी बुद्धी धर्म हे आपोआप ते आपल्या बरोबर त्या साधकाच्या प्रकट होतात. सिद्धी म्हणजे त्या अनेक प्रकारचे सिद्धी प्राप्त होतात. पण सिद्धीचं सर्वात सकल सिद्धी माझी सिद्धी स्वरूप सिद्धी. म्हणजे ही स्वरूप सिद्धी प्राप्त होते पहिली. म्हणून स्वरूप सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तिथे जी बुद्धी म्हणजे निश्चयात्मक अवस्था असते संतांकडे की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे ते परमात्मा तत्वच आहे ती चैतन्य शक्तीच आहे. त्यांच्याकडे शंका नसते अजिबात. त्याला म्हणतात बुद्धी. पण ती बुद्धी स्वरूप बुद्धी. सिद्धी बुद्धी धर्म म्हणजे कर्तव्य धर्म. त्यांचं कर्म हे स्वरूप स्मरणातून सुरू होतं.
ते जे जे करत असतात ते स्वरूपाच्या स्मरणात करत असतात, म्हणजे सहज स्मरण असतं. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, म्हणजे या स्वरूप स्मरणाच्या कडून प्रगट झाले. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. प्रपंच कुठे? हा देव आहे प्रपंच ना, तिथे निवाले साधू संगे. हा जो प्रपंच आहे ना, शरीर आपलं पाचाचा प्रकर्ष तो प्रपंच, म्हणजे शरीरच्या ठिकाणी ती सगळी प्रगट होतात. प्रपंच तिथे शांत होतात. कोणामुळे? साधू संगे. इथे सद्गुरूंचं महात्म्य आहे, लक्षात घ्या. सद्गुरूंच्या कक्षेत आपण जेव्हा खऱ्या अर्थाने येतो, खऱ्या अर्थाने या स्मरणाच्या अंगाने ज्ञानाच्या अंगाने येतो, तेव्हा सद्गुरूंच्या कक्षेत आलो. जवळ गेलो म्हणजे बसलो जवळ म्हणजे कक्षेत आलो नाही. सद्गुरूने जरी कौतुक खूप केलं, चांगला करतो चांगला करतो, आपल्याला कळलं आपल्याला देवभाव की नाही म्हणून हवा भरून घ्यायची नाही, तरी सद्गुरू कधी कौतुक करतात. कारण त्याची भावनाच असते तशी की सगळ्यांचं भलं भाव. पण आपल्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला काय जमतं की नाही जमत, आणि ते करण्यासाठी मागे लागलं पाहिजे सद्गुरू. म्हणून साधू संगे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा. ज्ञानेश्वर माऊली स्वतःचा अनुभव सांगितला. ते जे हे स्मरण साधताय त्याच्यामध्ये काय झालं? ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, म्हणजे रामकृष्ण म्हणजे हे स्वरूपाशी ते इतके एकरूप झाले, ठसून गेलं की जे नाम म्हणजे ते स्मरण करता करता ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी ते स्वरूप स्मरण इतकं प्रगट झालं, दृढ झालं की ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. सर्वत्र आत्माराम. आत्माराम म्हणजे चैतन्य, परत परमात्मा तत्व. हे सर्व प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य आहे, हे त्यांना सहज दिसायला लागलं, सहज पाहता आलं. म्हणून जेव्हा संत म्हणतात सगळीकडे राम आहे, आपण म्हणतो कुठे दिसतोय राम? आपल्याला दिसत नाही, संतांना दिसतो. म्हणजे संतांना ते राम दिसतो, म्हणजे ते चैतन्याच्या भावात पाहताय. जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना सगळे राम आहे म्हणतात, विठ्ठल आहे म्हणतात, सगळं म्हणतात. आपण बघतो विठ्ठल कुठे कमरेवर हात ठेवला दिसतो का? इथे पण दिसत नाही, तिथे पण दिसत, कुठे दिसत नाही. कारण पाहण्याची दृष्टी एकदा बदलली की सर्वत्र चैतन्य आहे, की तिथे उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त. म्हणून शेवटी नामस्मरणातून उन्मनी अवस्था प्राप्त झाली पाहिजे, आणि त्या उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला ह्या चैतन्य स्वरूपाचं अखंड स्मरण झालं पाहिजे. इतकं झालं पाहिजे की चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. हे जे तुकाराम महाराजांचा अर्थ तो आहे की चालता बोलताना कोण चालतं? चैतन्यामुळे शरीर चालतं. लक्षात घ्या, शरीर चालतं पण कोणामुळे चालतं? हे चैतन्य म्हणून चालतं. कोण? हे शरीर कोणामुळे बोलतं? हे चैतन्य म्हणून बोलतं. पाहतं कोणामुळे पाहतं? हे चैतन्य म्हणून पाहतं. म्हणजे सगळं करणारं कोण? हे चैतन्य, ते मी. ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा ती असते ती उन्मनी अवस्था असते. आणि ही उन्मनी अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली सांगताय स्वरूप स्मरण करा. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सद्गुरुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज